काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीड जिल्ह्यात जमलेल्या जमावाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीमध्ये हाकेंच्या गाडीची काच फुटली, तसंच काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। पण नेमकं ही दगडफेक का झाली आणि मुळात सगळ्या महाराष्ट्रभर गाजलेले ओबीसी नेते म्हणून ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण केलेले लक्ष्मण हाके नेमके आहेत तरी कोण आणि आतापर्यंतचा त्यांचा जीवनाचा राजकीय प्रवास जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका। गेले काही वर्षांपासून महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील नावाचं मराठा वादळ फिरतंय। येणाऱ्या 29 ऑगस्टला महाराष्ट्रातील मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईत धडकणार आहे। आता याच मराठा आरक्षणाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये आणि ओबीसींचा हक्क जाऊ नये यासाठी मागील काळात जालन्याच्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके या व्यक्तीनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी उपोषण केलं आणि तिथूनच अवघ्या महाराष्ट्राला लक्ष्मण हाके हे नाव प्रसिद्धीस आलं। आता सुरुवातीला आपण पाहूयात की नेमके लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर लोकांनी दगडफेक का केली। तर त्याचं झालं असं की ओबीसींच्या बैठकीत बोलताना लक्ष्मण हाके यांनी गेवराईचा आमदार जो लोकांमधून निवडून आलाय याचं नाव विजयसिंग पंडित आहे। त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावले। याचा अर्थ हा आमदार आता ओबीसीच्या विरोधात आहे। येणाऱ्या निवडणुकीतून फक्त ओबीसींच्या दारात ये, तुला दांडकच काढतो आणि ओबीसी काय आहे हे दाखवतो असं खालच्या पातळीचे विधान केलं। आता हे विधान लोकांसमोर आल्यानंतर आमदार विजयसिंग पंडित यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके हा कुत्रा माणूस आहे, यावर जास्त मी काही बोलणार नाही आणि आमच्या मतदारसंघातील लोकांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे, कारण हा लढा गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा आहे आणि आम्ही याला जाहीर पाठिंबा देतो असं उत्तर दिलं। यानंतर लक्ष्मण हाके हे बीड मधून जात असताना विजयसिंग पंडित समर्थकांनी एकत्रित येऊन ठाकरेंच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली आणि या दगडफेकीत त्यांच्या गाडीची काच फुटली। या कारणानं या ठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता। पण ही तर झाली कालची घटना। पण आज या व्हिडिओमध्ये आपण नेमकं हे लक्ष्मण हाके आहेत तरी कोण हे सविस्तर जाणून घेऊ। तर लक्ष्मण हाके हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावात त्यांचा जन्म झाला। मेंढपाळ करणारा समाज म्हणजे धनगर समाजातून ते येतात। बाल शिक्षण गावात करून पुढे 1 वर्ष सांगली या शहरात शिकून नंतर पुढे ते मास्टर्स करण्यासाठी पुणे या शहरात गेले। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठी साहित्यात त्यांनी त्यांचं मास्टर्स पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याचं फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी सुरू केली। काही काळ नोकरी केल्यानंतर पुढे त्यांनी सामाजिक दृष्ट्या राजकारणात येण्यास ठरवलं आणि त्यानंतर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षात प्रवेश केला। धनगर समाजाचा पक्ष म्हणून ओळख असलेला हा पक्ष 2014ला लक्ष्मण हाके ज्यांनी गावोगावी फिरून पक्षाचा जोरदार प्रचार केला। पुढे सांगोला तालुक्यात विधानसभा निवडणुकीत गणपतराव देशमुख यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। पण नंतर 2019च्या निवडणुकीत हाके स्वतः निवडणुकीत उभे राहिले, पण या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला। यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा महाराष्ट्रभर चर्चा झाली की सांगोला या विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शहाजी बापू पाटील यांच्या विरुद्ध लक्ष्मण हाके अशी लढत पाहायला मिळाली, पण त्या ठिकाणीही त्यांना तिकीट मिळालं नाही। यानंतर त्यांनी सामाजिक दृष्ट्या ओबीसींसाठी प्रयत्न करावे यासाठी त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेची स्थापना केली। पुढे लागलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा या लोकसभा मतदारसंघात लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात ओबीसी संघर्ष सेनेकडून अर्ज भरला, पण या निवडणुकीत हाकेंचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली गेली। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये उपोषणाला बसलेला व्यक्ती लक्ष्मण हाके ही व्यक्ती महाराष्ट्रभर चर्चेस आली। त्यानंतर जरांगेंच्या घोषणेला जरांगेंच्या टीकेला वेळोवेळी प्रत्युत्तर देऊन त्यांनी प्रसार माध्यमात जागा मिळवली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीला लक्ष्मण हाके यांनी वेगळीच मागणी केली होती। मला तुम्ही गृहमंत्री करा किंवा अर्थमंत्री करा, मला जर मंत्री केलं तर मी ओबीसींचा प्रश्न सोडवू शकतो अशी मागणी त्यांनी फडणवीस सरकारकडे केली होती। या मागणीनंतर सबंध महाराष्ट्रात हाकेंवर टीका देखील करण्यात आली। नुकताच लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते ओबीसी समाजाचा सगळंच नेतृत्व हे धनगर समाजाला मिळत आहे, तर यामध्ये माळी समाज हा दबला जातोय असं विधान बोलल्याचं दिसून आलं। हा व्हिडिओ देखील महाराष्ट्रभर बराच चर्चेत आला, पण या व्हिडिओमध्ये मी स्वतः आहे पण मी असं बोललेलो नाहीये, काहीतरी गैरसमज झालाय अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी प्रसार माध्यमांना दिली। लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे मराठा आंदोलनाविरोधात मागणी करताना 2 मुख्य मागण्या केल्या होत्या, ज्या मराठ्यांना आरक्षण दिल्यास ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन द्यावं व मराठ्यांना दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्र थांबवावं आणि सगळे सोयरे ही मागणी मान्य करू नये अशा 2 मागण्या हाकेंनी सरकारला दिल्या होत्या। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राइब करायला विसरू नका।